आता बातमी शिंदे आणि फडणवीसांसंदर्भातली. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वाद सुरू आहे, छुपा वॉर सुरू आहे, ते रोजच दिसतंय आणि खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये एक प्रकारचा छुपा संघर्ष सुरू आहे. शिंदेंच्या बोलण्याला राज्यात काहीही किंमत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसंच शिंदे पैसे देऊन सत्कार करून घेतात असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांप्रमाणे ठाकरेंनी गैरकारभाराला स्थगिती दिलेली होती असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे. हे स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय ते. बघा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्त्व राहिलेलं नाही. जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्त्व आहे. एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार? लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं. त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं? स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळाने सत्कार करायचे, महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे. याच्या पलीकडे ह्यांचं आता भविष्य काय?